नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। महाविकास आघाडीचा 85 जागांचा फॉर्म्युला, शिवसेनेच्या 65 उमेदवारांची घोषणा। आदित्य ठाकरे वरळीतून तर केदार दिघे सीएम शिंदे विरोधात लढणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 38 उमेदवारांची घोषणा। बारामती अजित पवार, येवल्यात छगन भुजबळ तर परळीत धनंजय मुंडे रिंगणात। अमित ठाकरे विरोधात ठाकरे गट उमेदवार देणारच, संजय राऊत यांचा दावा। विधानसभेला रिपाईला एकही जागा न सुटल्याने कार्यकर्ते तटस्थ राहणार। माजी खासदार शिवाजी मानेंचा भाजपला जय श्रीराम, संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश। ठाकरे संभाजी ब्रिगेड युती तुटणार, विधानसभेला एकही जागा न मिळाल्याने नाराज, 50 जागांवर स्वबळाची घोषणा। पुणे शहरात कोयताधारी टोळ्यांची दहशत, वारजे, पर्वती, चंदननगर परिसरात केलेल्या हल्ल्यात 3 जण जखमी। भारतीय प्रेक्षकांनी मला खुल्या दिलाने स्वीकारले, भारतात खेळणे माझ्यासाठी विशेष आनंददायी। क्रिकेटपटू सचिन रवींद्र आणि निवडणूक जिंकलो नाही तर फाशी घेईन, शहाजी बापू पाटलांचे संजय राऊतांना आवाहन। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे माजलगाव विधानसभेची प्रकाशदादा सोळंके यांना, तर परळी विधानसभेसाठी धनंजय मुंडे यांना, तर गेवराई विधानसभेची शिवसेना ठाकरे गटातर्फे बदामराव पंडित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। बीड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी मिळण्याच्या आशेने पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात बीड जिल्ह्यातून प्रचंड प्रमाणावर इनकमिंग झाली असून त्यामध्ये शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा डॉक्टर ज्योतिताई मेटे यांनी आपल्या पक्षासह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर बीड विधानसभेची उमेदवारी त्यांनाच मिळेल असा अंदाज बांधला जात असतानाच भाजपाचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश केल्याने बीड विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता वाढली होती। विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत चर्चेला उधाण आले होते, परंतु आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे। बीड विधानसभेसाठी शरदचंद्र पवार गटातर्फे अखेर विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनाच उमेदवारी देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजत आहे। पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ यांच्या आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा बीडने 2 ठिकाणी अवैध गुटखा बाळगणाऱ्या आरोपी विरुद्ध छापेमारी करून एकूण 1,91,260 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या आदेशावरून काल दिनांक 22/10/2024 रोजी पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिंदेनगर कॅनॉल रोड बीड येथे प्रीतम निवृत्ती मोहोळकर राहणार शिंदेनगर याच्याकडून प्रतिबंधित गुटख्याचा एकूण 57,500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड येथे पोलीस हवालदार मनोज वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला आहे। तसेच ग्रेड पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे बीड शहरातील हत्तीखाना येथील फशी किराणा दुकानावर छापा टाकून प्रतिबंधित पान मसाला गुटख्याचा 1,33,760 रुपयाचा मुद्देमाल पकडला। आरोपी मोमीन फाजुलोद्दीन राहणार हत्तीखाना बीड यांच्या विरुद्ध बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक खेडकर, सहाय्यक फौजदार तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार ठोंबरे, मनोज वाघ, देविदास जमदाडे, राहुल शिंदे, विकास वाघमारे, राजू पठाण, महेश जोगदंड, तुषार गायकवाड, बप्पासाहेब घोडके, चालक गणेश मराडे, सुनील राठोड यांनी केली। आष्टी तालुक्यातील टाकळशिंग येथील शेतकरी डाळिंब बागेची लागवड करत असताना विद्युत करंट लागून बाप लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल 22 ऑक्टोबर रोजी घडली। आष्टी तालुक्यातील टाकळशिंग हे गाव बीड जिल्ह्यात फळबागेचे गाव म्हणून परिचित आहे।
या गावातील दादासाहेब कुमकर वय 60 वर्षे व त्यांचा मुलगा बिभीषण कुमकर वय 32 वर्षे हे दोघे बापलेक आपल्या शेतात डाळिंब झाडाच्या फळबागेची लागवड करण्याची तयारी करत होते. झाडे एका रेषेत यावेत म्हणून दोन्ही बाजूला शेतात ठोकलेल्या खुटीला तार बांधण्यात आली होती. या तारेचा जवळच असणाऱ्या विद्युत खांबाच्या तानाच्या तारेला अचानकपणे स्पर्श झाला. त्या खांबाला ताण दिलेल्या तारेत आधीच विद्युत प्रवाह होता, परंतु त्या दोघांनाही हे माहीत नसल्यामुळे अचानक दोघांच्या हातात असलेल्या तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने दोघांचाही त्या तारेला चिटकून अवघ्या काही क्षणात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल दुपारी घडल्याने जवळपास असणाऱ्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केली, परंतु विद्युत प्रवाह बंद करेपर्यंत सर्व काही संपले होते. दरम्यान दोघांच्याही मृतदेहाचे आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले, तर रात्री उशिरा टाकळशिंग येथे दोघाही बापलेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हल्ली बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली दिसून येत आहे. आज एकाच दिवशी 4 लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले. पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत वाळूचा ट्रॅक्टर चालू ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने 5,000 रुपये लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना होमगार्डला जालना एसीबीचे पोलीस उपाधीक्षक जाधवर यांनी बुधवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी रंगेहात पकडले, तर लाचेची मागणी करणारा पोलीस कर्मचारी फरार झाला आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी बीड नगरपालिकेत बीड एसीबीने कारवाई केली. फारुकी अखिल अहमद वकील अहमद वय 55 वर्षे, कनिष्ठ अभियंता नगर परिषद व खाजगी इसम किशोर कोंडीराम कुरमुरे वय 35 वर्षे, राहणार स्वराज्य नगर बीड अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदाराचे वडील व त्यांचे शेजारी यांचे बांधकाम परवाना काढण्यासाठी नगर रचना विभाग नगर परिषद बीड येथील अभियंता फारुकी अखिल यांचे खाजगी मदतनीस किशोर कुरमुरे यांनी परवानगी देण्यासाठी 12 लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 9 लाख रुपये लाच रक्कम स्वतः मिळावी म्हणून ही लाच किशोर कुरमुरे यांच्याकडे देण्यास सांगून प्रोत्साहन दिले, म्हणून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे व त्यांच्या टीमने केली. या कारवायामुळे बीड जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण किती वाढले असून सामान्य जनतेला आपली कामे करून घेण्यासाठी पैसे मोजल्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही असे चित्र दिसून येत आहे. परभणी विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत 46 जणांना एकूण 76 उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ एका जणाने आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर जिंतूर विधानसभा मतदारसंघात 6 उमेदवारांनी 6 अर्ज घेतले आणि ज्ञानेश्वर देवीदास राठोड अपक्ष, ज्ञानेश्वर नुरा राठोड अपक्ष, अच्युत लिंबाजी कदम अपक्ष, विजय अण्णासाहेब ठोंबरे अपक्ष, मेघना दीपक साकोरे बोर्डीकर भारतीय जनता पार्टी, विनोद दत्तात्रय भवाळे अपक्ष यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. तसेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 32 उमेदवारांनी 50 अर्ज घेतले, तर रत्नाकर माणिकराव गुट्टे राष्ट्रीय समाज पक्ष यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघात 20 उमेदवारांनी 48 अर्ज घेतले आणि भास्कर रामकिसन बेद्रे अपक्ष व त्रिंबक देवीदास पवार अपक्ष यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे, परभणी. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.